कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान सासवड पुरंदर तर्फे दरवर्षीप्रमाणे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी 3:30 वाजता अहिल्यादेवी यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक श्री भैरवनाथ मंदिर ते आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन इथपर्यंत काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, कुटुंब प्रबोधन, पुरंदर कलामंच, 18 पगड, 12 बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांचा विशेष सहभाग होता। अतिशय जल्लोषपूर्व तसेच खेळीमेळीच्या वातावरणात सर्व धर्म समाज बांधव एकत्रित येऊन मिरवणुकीत हिरिरीने भाग घेतला होता। कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात पुरंदर कलामंच यांच्या वतीने सुगम संगीत आणि नाट्यप्रयोगाचा कार्यक्रम पार पडला। उपस्थित ज्येष्ठ नागरिक हरिभक्त पारायण सौ स्मिताताई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। सौ कल्याणी काकी चिंबाळकर यांनी वाचन कट्टातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे संपूर्ण जीवनपट आपल्या शब्दातून सुरेख पद्धतीने मांडला। तसेच पुरंदर कलामंच मधील सर्व गायक गायिकांनी भक्तिगीते, भजन, गवळण गाऊन उपस्थित रसिक वर्गाची मने जिंकली। त्यांच्या साथीला श्री चंदूलाल तांबोळी, श्री मच्छिंद्र दीक्षित यांनी तबला, ढोलकी आणि उत्कृष्ट पेटीची साथ देऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली। श्री विजय कामथे यांनी पुलाच्या पंक्तीला 10 गायक आणि गायिका हे एकपात्री नाटक सादर करून सभागृहात छान मनोरंजन केले। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते सुनील हेंद्रे सरांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या जीर्णोद्धार ह्या अहिल्यादेवींच्या जनताभिमुख न्यायदानाची मूल्ये दाखवणाऱ्या नाटकाचं सादरीकरण नवीन चेहऱ्यांना संधी देऊन केले। समस्त पुरंदर कलामंच यांच्याकडून या सर्व कलाकारांना विशेष कौतुक करण्यात आले। यानंतर हरिभक्त पारायण सौ स्मिताताई यांच्या रसाळ वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारे कीर्तन अतिशय सुंदर झाले। 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सामाजिक सहकार्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी समाजभूषण पुरस्काराचे वितरण केले गेले। गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। माजी आमदार संजयजी जगताप यांच्याकडून सर्वांचे सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन निवेदन सौ रेश्माताई कामथे आणि श्री दीपक गिरी सरांनी तसेच किशोरीताई पवार यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने केले। सदर कार्यक्रमास पुरंदर नगरीतील सर्व रसिक मंडळींची हजेरी लाभली। सोहळ्याचे संपूर्ण नियोजन संजय दादा काटकर यांच्या सर्वसमावेशक समन्वयाने उत्कृष्ट झाले। श्री शरद पारसे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। प्रतिनिधी अश्विनी मोरे, सासवड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।